पारायणाला सुरुवात करूया. सुरुवातीला दत्तमाला मंत्र पान नंबर 11. ध्यान. माला कमंडलुरदकर पद्मयुग्मे मध्यस्थ पानी युगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे ध्यायेत्तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् आगच्छ भगवान् दत्तपाठे मे सन्निधो भव. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाच्यवेशाय महायोगिने अवधूताय अनसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौ सर्वमणक्षोभणाय श्रीमहासम्प्रप्रदाय ग्लों भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशट वशिकुरु वौषट आकर्षय हों विद्वेषय फट उच्चाट्य ठं ठस्तंभय खें मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिन्धि ग्रहान् निवाराय व्याधिन विनाशय दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमन्त्रस्वरूपाय सर्वयन्त्रस्वरूपाय सर्वतन्त्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. भजन करा हो भजन करा श्री स्वामी अखंडानंद स्मरा. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. बालार्कप्रभु इन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्वरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे हृदि मुदां ध्येयं सदा योगिभिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगापापं शशितापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरें श्रीगुरुदर्शनं. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज. दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. या कुंदेनु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर् देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अध्याय 7. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. पूर्ण ब्रह्मा राघवा रामा हे पांडुरंगा पुरुषोत्तमा हे संत जनांच्या विश्रामधामा पावमजला श्रीपती. मी पातकांचा सागर नाना दोषवरचे वर घडती करे रमावर त्याची क्षमा करी तू. तुझ्या वाचून दोषासी कोणी निवारी ऋषिकेशी. मी अनन्य भावे शरण तुसी माझा न करी अव्वेर. सिद्ध म्हणे नामधारकासी त्रिविक्रम भारती सद्गुरुसी. पुसता झाला महिम्यासी तेच तुझला निवेदितो. पूर्वी कृतयुगात वामदेव नामे विख्यात. ब्रह्मवेत्ता झाला सत्य जो महातापसी. वामदेवाची थोरवी सारी किती सांगू तुझला तरी. जटा मुकुट ज्याचे शिरी विभूती सर्वांगास. दृष्टी नासाग्र सदोदित प्रणवाचा जप चालत. स्वइच्छेने हिंडत पतितोद्धारा कारणे. असा वामदेव तापसी आला क्रौंचारण्यासी. जेथे वसती अहर्निशी असे ब्रह्मराक्षसांची. वामदेवा ते पाहून आला ब्रह्मराक्षस धावून. खदिरांगारा परिनयन अतिभयंकर दात दाडा. ब्रह्मराक्षस म्हणेन मनी यासी टाकावे खाऊनी. तेने उदरीचा जठराग्नी तृप्त माझा होईल. वामदेवाच्या सान्निध्यास आला ब्रह्मराक्षस. तई कौतुक झाले विशेष ते ऐक सांगतो. वामदेव राहिला निवांत निजानंदा भोगित. ब्रह्मराक्षसे त्या प्रत उचलण्या हात घातिला. तनुचा स्पर्श होता क्षणी गेला दुष्ट भाव पालटोनी. ब्रह्मराक्षस लागता चरणी वामदेवाच्या ते दवा. भस्म वामदेवांगीचे राक्षसा लागले साचे. त्या योगे दुष्टत्व त्याचे गेले असे मावळून. ब्रह्मराक्षस चरणी लागला म्हणे स्वामी तारा मला. तुम्हा वाचून वशिला अन्य आता नसे घी. तव देहाचा स्पर्श होता दुष्ट भाव पालटला सर्वथा. आता कृपा करावी सद्गुरुनाथा या योनी समी कंटाळलो. पहा सत्पुरुषाचे महिमान केवढे आहे आगाध जाण. नुसत्या देह स्पर्शे करून राक्षस ज्ञानी झाला. परिसलोहासी लागता ते कांचन होय तत्वता. वा उदया चलासी सूर्यता रजनी तीच दिवस होई. तैसेच तेथे जाहले ब्रह्मराक्षसा ज्ञान झाले. वामदेव पुसू लागले तू कोण कोठील त्या. ब्रह्मराक्षस जोडून कर साकल्ले सांगे सत्वर. मी पंचविशी जन्मी नृपवर होतो यवन देशीचा. तै मी अगणित पाप केले बऱ्या बुऱ्यासी न जाणले. ते सांगो जाता पहिले महाभारत होईल. पराव्याच्या दरुण नारी म्या भोगिल्या नाना परी. ब्राह्मण क्षत्रिय वंजारी तेली तांबोळी महाराधिक. त्या पापे करुणहीन योनित जन्मलो जाण. व्याघ्र गेंडा गाढव श्वान ऐशा किती सांगू तरी. आपुल्या अंगाचा स्पर्श झाला तेने दुष्ट भाव पालटला. भोगिल्या जन्माचे ज्ञान मला आपल्या कृपे झाले की. आता कृपा करून मजवरी पुन्हा जन्म न येई ऐसे करी. ब्रह्मवेत्ते भूमीवरी प्रतीश्वर मनदात. वामदेव म्हणे त्या प्रत भस्म महिमा जाणे उमानाथ. भस्म महिम्याची सांगतो तुझ प्रत कथा की पाहिलेली. द्रविड द्वेषी एक ब्राह्मण शूद्र श्री सिरतला जाण.
बहिष्कार घातला पूर्ण द्विजवर्गाने तयाला तो परमदुराचारी शूद्रवत आचरण करी एके रात्री व्यभिचार चोरी गेला असे करावया तै शूद्रे त्यासी बांधिले शिरकमल छेदिले श्वानवत ओढून नेले प्रेत त्याचे ते दवा तैसेच टाकिले उघड्यावर न झाला अग्निसंस्कार तो अघटित प्रकार ऐसा घडला परियेसी एक श्वान शुदाक्रांत झालेला आला धावत भक्षण्या त्या प्रेताव्रत अति आनंदे परियेसी तो श्वान त्याच्या आधी बैसला होता भस्मामधी ज्या भस्मी झाली शुद्धी त्या प्रेताची सहजगती भस्म श्वानांगीचे प्रेताप्रती लागले साचे तेने अवघे दोष तयाचे गेले भस्म होऊन म्हणून त्या द्विजा कारण यमकिंकरापासून न्यावया आले शिवगण कैलास भुवना कारणे शिवगणासी पाहता पळाले यमकिंकर सर्वथा यमास झालेल्या वृत्तांता जाऊन त्याने कळविले ते येणे यमराज सत्वरगती निगुण शिवदूता पुसे निगुती तुम्ही माझ्या किंकरा प्रति काहो अडविले मार्गात हा ब्राह्मण दुराचारी योग्य यासी यमपुरी तै शिवगण बोलले त्यावरी यमा ऐसेन रागवावे भस्म श्वानांगीचे याच्या प्रेता लागले साचे म्हणून आम्हा न्यावयाचे कारण पडले त्या प्रती जो असे हा भस्मांकित तो योग्य बसाया कैलासात म्हणून भस्मांकिता प्रत तुझ्या दूते नावे रुद्राक्ष माळ कंठात त्रिपुंड भाली चमकत त्यासी न लावा तुम्ही हात ऐसे यम सांगे निजदूता वामदेवा म्हणे राक्षस मी राजा असता तळ्यास बांधिले दिले वृत्तीस एका विप्रवरासी ये वडेच घडले पुण्य त्या योगे मज कारण इह जन्मी तुझे चरण प्राप्त झाले महाराजा आता कृपा करून भस्म लावण्याचे विधान सांगा फोड करून कोणत्या मंत्रे लावणे ते मग बोलू लागले वामदेव ऐक कथा ही अभिनव मंदराचल पर्वती आला शिव क्रीडा कराया कारणे त्या मंदराचल पर्वती बैसला से उमापती निजगणासहित निश्चिती तो थाट नवर्णवे वीरभद्र नंदिकेश्वर शृंगी भृंगी आणि इतर गणशिवाचे सागराकार किती म्हणून सांगावे त्यावेळी शिवदर्शना देव सकल आले जाणा आपा आपल्या बसून याना दक्ष ब्रह्मा पुरंदर दिवीन राहिले कोणी आले मंदराचला लागुनी पार्वती सहित सिंहासनी शिव त्यांनी वंदिला पुसते झाले सनत कुमार पातके घडता दुर्धर त्या दोषाचा परिहार होईल कशाने शंकरा शंकर म्हणे त्यावरी भस्मा समान नाही दुसरी पातका करण्या बोरी वस्तू या जगामध्ये शुद्ध जे का गोमय भस्म त्याचे श्रेष्ठ होय वा पुरातन यज्ञ ठाय तेथील भस्म उक्त असे भस्मथळ हाती घ्यावे ते मंत्रे अभिमंत्रावे वा एक सद्भाव धरून लावावे इतराने मंत्राविन प्रथम लावणे श्री मग ललाटी भुजावरी तीन तीन रेषा निर्धारी दंडील लाटी लावाव्या एक एक रेषेत नवदेवता विराजित तत्वता पहिल्या रेषेची अधिदेवता अकार आणि महादेव दुसऱ्या रेषेत उकार दक्षिणाग्नी देवता थोर तृतीय रेषेत मकार तिची देवता येणे रीती शिव शक्ती देवता वेद साम सर्वथा ऋग्वेद पहिल्या रेषे करता दुसरी सी यजुर्वेद ऐसे त्रिपुंड लावावे सर्वांगी सारखे बरवे भस्माविषयी असावे सर्वांनी भावयुक्त ऐसे हे भस्मधारण जो का करी भावे करून कितीही दोष दारुण त्याचे असले तरी जाती जे भस्माते निंदिती त्यासी नोहे सत्वरगती भस्म समान जगती पावन करती वस्तू नसे ऐसे भस्माचे महिमान देवास सांगे उमारमन तेच मी तुझ लागून कथन केले राक्षसा मंत्रित करून भस्म दिले वामदेवे राक्षसा भले ते त्याने लाविले सद्भावेसी निजांगा तात्काळ दिव्य देह पावला विमानासी बैसला वामदेवा वंदून गेला कैलास लोका कारणे त्रिमूर्तीचा अवतार वामदेव साचार त्याचे करीचे भस्म थोर लागले म्हणून घडले हे ऐसे त्रिविक्रम भारती शिवतया मर्जा संगमासी सांगते झाले ज्ञान शशी स्वामी नरसिंह सरस्वती नामधारका गाणगापूर झाले पदनताचे माहेर मुके आंधळे आणि बधिर कुष्ठयोगी महारोगी ऐसे बहुत मिळाले सर्वांचे आर्त पुरविले कृपा करून या भले श्री गुरूंनी जानपा ये विषयीची एक कथा सांगतो मी ऐका आता
गोपीनाथ नामे द्विज होता माहुर क्षेत्राचा राहणार. त्या गोपीनाथ विप्राची संततीन वाचे साची, म्हणून त्याने दत्ताची केली सेवा बहुसाल. दत्त कृपे करून त्या गोपीनाथ विप्रा लागून, सुंदर झाले पुत्र रत्न नाम ठेविले दत्त त्याचे. पुत्र थोर झाल्यावरी मुंज त्याची केली खरी, पाहून सुंदर नोरी पुढे विवाह केला असे. दोघे अति सुंदर प्रीती एकमेकावर, जडली असे अपरंपार तो प्रेमान वर्णवे. ऐन तारुण्या माझारी गोपीनाथ पुत्राचे शरीरी, दुर्धर व्याधी झाली खरी क्षीण झाला अत्यंत. सेवेस कांता तत्पर न विसंबे घटकाभर, क्षीण झाला उत्तरोत्तर गोपीनाथ पुत्र पहा. माता पितर उभयतांचे दुःख सागरी बुडाले साचे, वृद्धापकाळी पुत्राचे प्रेम वाटे विशेष. नानाविध केले नवस परी एकही ना आला फळास, औषधी दिदल्या विशेष परिना आला गुण काही. गोपीनाथ स्नुषा सद्गुणी बोलली श्वशुरा लागुनी, मी जी करीते विनवणी ती आपण मान्य करा. दक्षिण देशी गाणगापूर भीमा मर्जा संगमावर, क्षेत्र आहे मनोहर जेथे वसती सद्गुरु. मी पतीस घेऊन जाते गाणगापुरा लागून, झाल्या स्वामीचे दर्शन पती माझा वाचेल की. ते श्वसुरासी मानविले आप्त इष्टांनी मान्य केले, डोली लागी आणविले त्या व्यथितासी न्यावया. पतीस घालून डोलीत करून सासू श्वशुरा दंडवत, होती झाली मार्गस्थ गाणगापुरा जावया. काही दिवसांनी ती बाला आली अमरजा संगमाला, गाणगापुरी येताच गेला प्राणपतीचा निगुण. श्री गुरु होते संगमावरी बाला आली गाणगापुरी, येताची पती निर्धारी पावलासे पंचत्वा. दुःख करी अनावर दोन्ही करे बडवी शिर, शोकासजीच्या नाही पार तो किती वर्णावा. क्षण क्षणा प्रेतासी धरी आवळून हृदयासी, म्हणे मी पापी न जन्मासी आले साच पतिराया. तुमचे अंतरविले माता पितर जन्मभूमी माहुर नगर, घेऊन आले इथवर बरे होईल म्हणून. आता ही मृत्यू वार्ता तुमच्या जननी जनकास कळता, पुत्र शोके तत्वता दोघे प्राण त्यजितील. आईशा तीन हत्या मज प्रत घडतील या निश्चित, मी उगी चाले घेऊन येत पतिराया तुम्हा लागी. ऐसे होता एका आला जटाधारी तया स्थला, ज्याच्या कंठी रुद्राक्षमाला भस्म विराजे तनुसी. तो बोलला तियेसी उगी न करी शोकासी, पाहून या मृत्तिकेस वेड्या परी रडू नको. जो का बाळे जन्मास आला कधी न कधी मरण त्याला, येणार हा न्याय ठरला हा शोकाचा विषय नसे. जैसी ज्याची कर्मगती असेल तैसे भोगिती, तुझे कोठे सांगपती आहेत मागच्या जन्मीचे. जे पूर्वजन्मी करावे ते या जन्मी भोगावे, वृथा नको ना दोष द्यावे विचार आपला करी की. आता पतीची आठाई तुझे प्रेम असल्या पाही, सहगमना विन नाही अन्य यासी उपाय. ऐसे म्हणून स्त्रियांचे धर्म अवघे कथिले साचे, तैसे सहगमनाचे विधी तेही निरोपिले. सहगमन जी नारी निजपतीच्या सवे करी, तिला स्वर्गाभितरी वंदन करीती इंद्रादिक. म्हणून शोक सोडून त्वा करावे सहगमन, येणे लाभेल तुला पुण्य जन्म मरण निरसेल. ते सतीने मानिले सहगमनाचे विधी केले, विप्रवरासी बोलाविले वायने दिदली बहुमोल. सतीचा पाहुणी धीर अवघे करती जय जयकार, दर्शना आली संगमावर स्वामी नरसिंह सरस्वतींच्या. दुरून केले साष्टांग नमन मुखे केले अपार स्तवन, आज्ञा सहगमना कारण मागू लागली स्वामीसी. गाणगापुराच्या विप्रांनी साकल्ले कथिले श्री गुरु लागुनी, तई स्वामी बोलले गरजुनी इचे सौभाग्य स्थिर असे. आणाईच्या पतीचे प्रेतमज पुढे साचे, पाहू प्राणतयाचे कैसे नेले यमाने. ग्रामस्थांनी आणले प्रेततया संगमस्थानी त्वरित, तो गरजून बोलले सद्गुरुनाथ बंधने सोडा प्रेताची. आपुले घेऊन चलन तीर्थ गुरु सांगती विप्राप्रत, ते सिंचिता उठेल प्रेत संशय चित्ती धरू नका. तैसे केले द्विजांनी प्रेत बैसले उठवणी, ते सतीने पाहता नैने आनंद झाला विशेष. पती बोले तिच कारण कोठे आलीस घेऊन, काहे सबवार जमले जन हे काही कळेना. सतीने सर्व कथन केले अवघे जन आनंदले, उभयतांनी वंदिले स्वामी चरण ते दबा. उभयतांनी केली स्तुती हे स्वामी नरसिंह सरस्वती, तू साक्षात दत्तमूर्ती जे न घडे ते घडविणारा. स्वामी तुम्हा वाचून आम्हा पदनता कारण,
वशिला तो नसे आन हे आता समजले. तू जगाचा उत्पादिता तूच तयाचा संरक्षिता. तव चिंतेने संसार यात्रा अवघी सुखद होतसे. कल्पवृक्ष चिंतामणी हेही हीन तुझ्या होनी. तू अपार सुख देऊनी शेवटीनेशी निर्वाणा. श्री गुरु बोलले त्यावर आता शोक न करा तिळभर. तव पतीचे गंडांतर म्या बाळे निरसिले. जाता माहुरी सुखे या सवे संसार करी. अष्टपुत्र तुझ्या उदरी होतील शंका धरू नको. धन कनक संपन्न राहील सर्वदा तुझे सदन. हे माझे असत्य भाषण न होय कल्पांती. अवघ्या लोका आनंद झाला जेथे सुख सूर्य उगवला. तेथे तमरूप दुःखाला जागा कैसी राहील. असो त्या मंडळीत एक कुबुद्धी होता वादक. त्याने प्रश्न ऐसा देख केला सद्गुरु कारणे. कोणा न चुके ब्रह्मलिखित ऐसे असून हे प्रेत. सजीव कैसे झाले येत हे सांगा मज प्रती. श्री गुरु बोलले त्यावर तू खराच आहे सचतुर. यात न आश्चर्य तिळभर झाले जाणे देवा. याच्या पुढील जन्माचे आयुष्य 30 वर्षे साचे. मी उसने विधात्याचे पासून जाण आणले की. म्हणून सजीव झाला आश्चर्यकारे वाटले तुला. गाणगापुरी भक्ताला मी नवीन मुख पाठवीत. ऐसे ऐकता मोग वचन आनंदले अवघे जन. संगमी पतीस स्नान केले तया साध्वीने. असो ते दाम्पत्य उभयता स्वामी चरणी ठेवून माता. विचारिते झाले कथा संशय मनीचा जाण्यास्तव. साध्वी मने जटाधारी एक येऊन बोध करी. हे रुद्राक्ष घेऊन करी घाल प्रेताचे कानात. आणि मग करी सहगमन स्वामीचे दर्शन घेऊन. याचे काय कारण सांगा मजला गुरुमूर्ते. स्वामी बोलले त्यावरी मीच तो होतो जटाधारी. रुद्राक्ष महिमा ऐक पोरी देवादिका दुर्लभ जो रुद्राक्ष करी धारण त्याचे दोष होती दहन. न लागता एक क्षण ऐसा महिमा रुद्राक्षाचा. सहस्र रुद्राक्ष अंगावरी जो मनुज धारण करी. तो साक्षात त्रिपुरारी होतो रुद्राक्ष धारणे. सहस्र रुद्राक्ष धारण जयासीन होय जाण. त्याने दोन्ही बाहू लागून षोडश षोडश बांधावे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 13 दोन्ही कर्णी 12 आदरे धारण करावे. अष्टोत्तराची माला परमादरे घालणे गळा. त्यात मोती पोहळे याला मर्जी असल्या गोववावे. एकमुख पंचमुख पूजनी पूजावे सुरेख. रुद्र सुक्ते वा महिमने देख त्यासी अभिषेक करावे. ये विषयीचे एक कथा सांगतो मी ऐका आता. भद्रसेन नामे होता नृप काश्मीर देशीचा. सुधर्मा नामे पुत्र त्यासी तारक पुत्र प्रधानासी. दोघे कुमार ज्ञान शशी जनोका येऊ देले. ते थोर कुळी जन्मोन भोगावरी न बैसे मन. मोती पोवळे कांचन टाकून रुद्राक्ष सेविती. सुधर्मा आणि तारकाचा स्नेह अत्यंत जडला साचा. दोघांचीही व देवाचा नम शिवाय म्हणून. त्याच्या सदनी पराशर आला एकदा साचार. भद्रसेन जोडून कर पूजित या दरेसी. आणि केला ऐसा प्रश्न हे दोघे कुमार रात्रंदिन. शिवाचे करीती आराधन व्यवहार रीती आवडेना. याचे काय कारण सांगा सविस्तर मज लागून. हा पूर्वजन्मीचा दोष पूर्ण किंवा पुण्य असे हो. प्रश्न ऐसा ऐकिला पराशर मनीला धाला. नृपास म्हणे या कुमाराला तू न राया जाणले. हे कुकुड मरकट दोघे जण आले जन्म घेऊन. पूर्वजन्मी यांचे स्थान होत्या ऐक्या गणिके घरी. ती महानंदा गणिका सर्वमान्य होती देखा. तिने अर्चिले उमानायका भावभक्ती ठेवून या. ती शिवभक्ती परायण वर्तन पतिव्रतेचे समान. शास्त्राज्ञा उल्लंघून ती जी न गेली पापा कदा. त्या गणिकेच्या नृत्यागारी शिवलिंगा समोरी. कुक्कुट मरकटा बांधून दोरी बांधिले होते स्तंभाला. महानंदेचा बघण्या भाव कौतुक करी सदाशिव. व्यापाऱ्याचा अभिनव वेश धरून आला असे. त्या वैश्याचे सव्य करी रत्नखचित लिंग निर्धारी. ते पाहून अंतरी संतोष पावली महानंदा. नृत्य मंडपी त्यास नेले नृत्य कलेने रिझविले. आणि करीचे मागितले रत्नखचित लिंग पहा. मी 3 दिवसपर्यंत तुमची सहधर्मचारिणी सत्य होईन म्हणून वचन देत महानंदा त्या वैश्यासे. वैश्य बोले प्रेमे करून हे लिंग नो हे माझा प्राण. ते तू करावे जतन 3 दिवस रंबोरू. ते तिने मानिले लिंग मंडपी ठेविले. उभयतांनी शयन केले अंतर्गृहात जाऊनी. नृत्य मंडपा लागला अग्नी मंडप गेला जळोनी.
लिंग होते तया स्थानी तेही गेले जळून कुकुट मरकट भस्म झाले काहीच तेथे न राहिले ते पाहून गातिले वैश्याने अंगभूमीस वैश्याने ते त्या अग्नीत उडी टाकली सत्य ते महानंदेने पाहून खचित सहगमन करण्यास सिद्ध झाली तई म्हणती सकल जन महानंदे लागून तुम्हा गणिके लागून सहगमन कशाचे महानंदा बोले त्यावरी मी 3 दिवस झाले त्याची नारी म्हणून त्याच्या बरोबरी सती जाणे भाग मला ऐसे अवघ्यासी बोलून संपदा टाकिली वाटून श्रेष्ठ द्विजा कारण सती जाया सिद्ध झाली चित्ती स्मरुनी शंकर केला भास्करा नमस्कार घेतली कुंडी अखेर उडी नमः शिवाय म्हणून तो अपूर्व ऐसे वर्तले शंकर तेथे प्रगटले महानंदेसी झेलून धरिले निज हृदयी हराणे तिशी बोलला उमारमण तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालो वरदान माग उपेक्षित तुझला जे महानंदा बोले हरा काही नको मज शंकरा तुझ्या चरण कमळी थारा असो हाच द्यावावर तथास्तु बोले भगवान महानंदाने लिहून धरून जो मरकट मंडपी झाला दहन तो आला कुशी तुझ्या कुकुट मंत्री पुत्र झाला तारक नाम पावला म्हणून यांचा स्नेह जडला विशेषपणे या जन्मी पूर्वजन्मी रुद्राक्ष होते त्यांच्या बांधिले गळ्याते म्हणून दोघे या जन्माते रुद्राक्षा न विसरती त्या रुद्राक्ष धारणे करून या जन्मी झाले ज्ञानवान ऐसे रुद्राक्षाचे महिमान सांगे पराशर रूपासी यावरचे अवघे वृत्त पुढील अध्यायी होईल विदित ऐसे नामधारका प्रत सांगता झाला सिद्धमुनी ते सरस्वती गंगाधरे गुरुचरित्री गोविले खरे दास गणू त्याचा आधारे सार तुम्हा सांगत स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा कोत गुरुभक्त हेच विनवी जोडून हात सर्व काल दास गणू इति सप्तमोऽध्याय शुभं भवतु श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री हरिहरार्पणमस्तु अध्याय 8 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेशाय नमः हे अद्वया पांडुरंगा कृपामूर्ते भवभयभंगा तुझे चरण ही ज्ञानगंगा स्नानायोग्य असे की त्या चरण तीर्थी जया स्नान घडे तोची धन्य धन्य एका सद्गती वाचून ते घडणे अशक्य की हे पांडुरंगा मशी कळते परी सद्भक्ती न तशी होते अधिकारावी न मनाते आस उपजे चरणाची परी तू परम उदार माचे दोष न बघे तिळभर मी पातकांचा सागर परी तू व्हावे अगस्ती जेव्हा मनाचे कुत्सितपण जाईल देवा झडून तेव्हा तुझे चरण दर्शन घडणे हा न्यायची आता देवा ऐसे करा दासगणूच्या ठेवा शिरा वरद हस्त साजिरा न पाहता दोष माझे परीस काय लोहाचे गुणधर्म पाहतो साचे मोठे अवघेच मोठ्याचे ऐसे आम्ही ऐकिले तुझ्याहून मोठा कोणी नाही देवा चक्रपाणी दासगणू हा शरण चरणी सुखी करा सर्वस्वी हेच पदर पसरून आहे तुशी मागणे जाण ते तू उदार होऊन देई मशी पांडुरंगा असो सिद्ध म्हणे नामधारकासी भद्रसेन नुहा पराशर ऋषी येते झाले काश्मीर देशी हे त्वा मागे ऐकिले सुधर्मा आणि तारकाचे वृत्त पूर्वजन्मीचे कथन करून यासाचे रुद्राक्ष महिमा सांगितला पराशर मनती रायास हे सद्गुणांचे सागर खास शिवभक्तीने जन्मास येते झाले राजगृही भद्रसेन म्हणे गुरुराया कृपा करून या सदया याचे पुढील ऐकावया भाकित माझे मन इच्छे ते आपण सांगावे मजला सुखी करावे ब्रह्मवेत्यास अवघे ठावे ऐसे आम्हा शास्त्र सांगे ऐसे ऐकता पराशर देई राजाचे उत्तर भाकित यांचे कथल्यावर तुम्ही दुःखी व्हाल की हे पुत्र सद्गुणी जरी अल्पायुषी आहेत परी बहुकाळ या भूमीवर नृपान हे राहतील ऐसे ऐकता भद्रसेन करिता झाला म्लान वदन यासी उपाय असल्या कथन करा मदसी स्वामी या ऐसे ऐकता ऋषी म्हणती उपाय प्रत्येक गोष्टी प्रती कथन केले तर निश्चिती शास्त्राकारांनी बापारे आयुष्य या दोघांचे वर्षे 12 हे साचे ते अवघे सरेल साचे आणखी 7 दिवसांनी ऐशा ऐकून भाकिताला दुःखी राजवाडा बुडाला नृपस्त्रियांनी आकांत केला लोळू लागल्या भूमीवरी भद्रसेन म्हणे ऋषीसी याचे वाढावे आयुष्य ऐशा करून उपायास सुखी करा मज लागे ऋषी म्हणते नृपवरा यासी उपाय ऐक खरा रुद्रानुष्ठाने पार्वतीवरा मृत्युंजया भजावे तो रुद्राध्याय वेदांत कथन केला आहे सत्य
त्याच्या पुढे न टिकत कोणाचीही प्रतिष्ठा. विधाता जो चतुरानन त्याच्या दक्षिण मुखापासून यजुर्वेद झाला निर्माण. त्यात हा अध्याय असे की तो रुद्राध्याय मरीचादिका विधाता स्वये बोधी देखा. या रुद्राध्यायासारिखा आन कोणी तारक नसे. एकदा यमाचे गण रुद्राध्याय ऐकून करीते झाले पलायन यमलोकांकारणे. यमा लागी गण म्हणती रुद्राध्यायाची थोर महती. यापुढे आमुची गती सहज कुंठित धर्मराजा. ऐसे ऐकता यम गेला ब्रह्मलोका लागी भला. नमन करून विधात्याला बोलता झाला दक्षिणाधिपती. ब्रह्मदेवा भूमीवरी रुद्राध्याय माजला भारी. त्याच्या जपे बोरी होत अवघ्यात पातका. यामुळे यमलोक माझा पडला ओस देख. मम गणासी निशंक रुद्राध्याय वर्ज असे. विधाता बोले त्यावरी यमधर्मा विचार करी. रुद्राध्यायाची सरी येन बापा कोणारे. जे सद्भावे करुण करीती रुद्राध्याय पठन. ते साक्षात उमारमण होतील या अनुष्ठाने. जे दांभिक दुर्मती भावरहित जप करीती. त्यासी नोहे फलप्राप्ती या जपाची बापा रे. त्यासी तुम्ही आणावे कर्माप्रमाणे शासन द्यावे. सद्भक्तास सोडावे हे मात्र विसरू नको. पूर्वजन्मीचा असल्या दोष तो रुद्रानुष्ठाने जाय खास. अल्प असल्या आयुष्य वाढेल या रुद्राने. म्हणून ब्राह्मण शत एक आणावे ता शुचिरभूत. 100 मांडून कलश येत रुद्रानुष्ठान सुरू करा. राये तत्काळ तैसे केले रुद्रघोषे शिवा भले. प्रथम स्नान घातिले रुद्रपाठ करोनी. मग अभिषेकाचे वारी ओती पुत्राचे अंगावरी. ऐशी क्रिया चालली खरी 7 दिवसपर्यंत. उगवता 7वा दिन बालक पडले निचेष्ट जाण. ते पराशरे पाहून मंत्रित जल सिंचले. त्या योगे सजीव झाला राजपुत्र उठून बसला. हीच गती पुत्राला झाली असे प्रधानाच्या. सजीव झाले किशोर टळले त्यांचे गंडांतर. वर्षे 10,000 आयु शिवकृपे प्राप्त झाले. तो इतुक्यात नारद ऋषी आला तया स्थानाशी. बोलला भद्रसेनासी राजा तू धन्य करा. तुझ्या पुत्रा कारण न्यायासी आले यमगण. तो शिवगणे ताडिले पूर्ण त्या यमाच्या किंकरा. यम वीरभद्राकडे गेला समाचार त्या विचारिला. शिवगणाचा काय केला आम्ही ऐसा अपराध. राजपुत्र अल्पायू म्हणून आणाया गेले माझे गण. तो त्या शिवदूतांनी ताडून परत किरे पाठविले. यमा वीरभद्र म्हणे अरे या रुद्रानुष्ठाने. राजपुत्रा नाही म्हणणे 10,000 वर्षे पहा. चित्रगुप्ता पुसल्या विना तू का आपल्या दूतांना. पाठविले सतया स्थाना राजपुत्र आणण्यास. यम चित्रगुप्ता विचारी तो हकीकत कळली सारी. रुद्रानुष्ठाने वाढली खरी आयुष्याची मर्यादा. ऐसे पाहून यम गेला वंदून वीरभद्राला. तो मी चमत्कार पाहिला नारद मने कैलासी. नारद वचने करून अवघ्यांचे आनंदले मन. अभिषेकाचे ब्राह्मण नृपवरे सुखी केले. गंडांतराची भीती रुद्रानुष्ठाने सर्व जाती. अल्पायुषी होती दीर्घायु या अनुष्ठाने. पराशर कृपे करून सुखी झाला भद्रसेन. गंडांतर गेले चुकोन सुधर्म तारकांचे. ऐसा रुद्राध्याय महिमाभिने नको मुळी यमा. म्हणून साधके पूर्ण प्रेमा ठेवणे रुद्राध्यायावरी. भद्रसेने सत्कार अवघ्यांचा करून थोर. बोळविला ऋषी पाराशर स्वस्थाना कारणे. सुधर्म तारक शतायू झाले अपार सुख भोगिले. ऐसे स्वामी बोलले गाणगापुरी दंपतीसी. असो पुढे विनंती करी श्री गुरुची ती विप्रनारी. स्वामी या मज काही तरी मंत्र तुम्ही सांगावा. ज्या मंत्रे करून होईन मी पावन. ऐसे सद्भावे म्हणून लोळू लागली पायावरी. स्वामी नरसिंह सरस्वती जे केवळ दत्तमूर्ती. ते बोलले येणे रीती तया विप्रश्रियेला. बाळे स्त्रियां कारण एकपती सेवे वाचून. मंत्र नाही तुझा आन हे ध्यानी असू दे. स्त्रिया लागी उपदेशिता मंत्रची होतो जाण वृथा. ये विषयीची ऐक कथा एक तुझला सांगतो. पूर्वी शुक्राचार्य म्हणून होता राक्षसांचा गुरु जाण. त्यांनी करून अनुष्ठान संजीवनी सिद्ध केली. त्या संजीवनीचा प्रभाव लोकोत्तर साचा. संभार तो राक्षसांचा मृत होता सजीव करी. म्हणून दिवी देवांना यश कदापि येईना. त्यांनी आपुले उमारमना दैन्य कथिले जाऊने. तेने कोपला महेश आज्ञा करी नंदीस. जाण शुक्राचार्यास मज पुढे येधवा. शिवाज्ञेने नंदी गेला तोंडी धरिले शुक्राला.
नेऊन कैलास भुवनाला उभा केला शिवापुढे. शिवे शुक्रास उचलून मुखी आपुल्या घातला जाण. दिला असे ठेवून निजोदरी सदाशिवे. तो मूत्रमार्गे बाहेर पडला भार्गव नाम पावला. त्या असुरगुरु शुक्राला कन्या होती देवयानी. इकडे शिवोदरातून सुटला हे पाहून पुरंदर गेला घाबरून या शुक्राच्या मुक्ततेने. देवगुरु बृहस्पतीच्या लागी येत नव्हती संजीवनी विद्यार्थी म्हणून देव रागावले. गुरु व्हावया लागून योग्य शुक्राचार्य धन्य. तू न त्याच्या समान म्हणून येत पेशा आम्हा. गुरुपद न हा पोरखेळ अंगी पाहिजे अतुल बल. तेने चित्ती खळबळ उडाले बृहस्पतीच्या. बृहस्पती मने इंद्राला शुक्र संजीवनीला. निर्बली करणे आपणाला आहेच की अवश्य. कच नामे माझा पुत्र आहे परम पवित्र. तो संजीवनी शिकण्या प्रित्यर्थ धाडितो मी शुक्राकडे. षटकर्णी मंत्र होता सामर्थ्य जाईल तत्वता. तुम्ही न करा काही चिंता ते मी सर्व साधितो. ऐसे बोलून कचाला शुक्र सदनी पाठविला. तो समित पाणी होऊन भला शरण गेला शुक्रास. कच परम सुंदर दुसरा मदन साचार. देवयानीचे त्यावर प्रेम जडले सहजची. समित पाणी होऊन आला म्हणून शुक्रे ठेवून घेतला. शिष्याने गुरुगृहाला सेवा करणे धर्म त्याचा. कच नव्हता कुचर कामा वेळी न तिळभर. सबब सांगे साचार ऐसा तन्निष्ठ असे की. समिदा दर्भा नावया कच गेला कानना ठाया. ते राक्षसांनी पाहोनिया काननी वधिले कचासी. अस्तमानापर्यंत भली कचाची वाट पाहिली. मग देवयानी बोलली निज पित्या कारणे. अहो तात तुमचा शिष्य कान आला गृहास. वाटते माझ्या मनास विपरीत काही जाहले. शुक्रे समाधी लाविली तो तया कळून आली. गोष्ट जी का असे केली राक्षसांनी काननात. जप करून संजीवनीचा कच केला सजीवसाचा. पुन्हा राक्षसांनी तयाचा वध केला अर्जुना. ऐसे बहुत वेळा जाहले शुक्रे कचा सजीव केले. राक्षस अवघे कंटाळले अखेर केले या परी. एकादशीचे दिवशी कच मारुनी काननासी. चिता रचून तयासी दहन केले वैरभावे. त्याची रक्षा पेयात पाजिली शुक्राचार्या प्रत. कच विरहे दुःखित झाली कन्या देवयाने. देवयानीने बापाची कच उठविण्या केली साची. विनंती ती नम्रतेची तई शुक्र बोलले. बाळे माझ्या शिष्यांनी म्हणजे या राक्षसांनी कच टाकीला जाळूनी आणि पाजिली राख मला. आता कचा ते उठविता मृत्यू मज ये तत्वता. ऐसे ऐकून बोलली दुहिता आचार्या सेने परी. तुम्हास येते संजीवनी तुम्ही कचा ते उठवणी. शिष्याविषयीचे प्रेमजनी करा प्रगट तातराया. तोच मंत्र संजीवनी मज ठेवा शिकवणी. म्हणजे मी तुम्हाला गुणी मृत्यू येता उठवीन. शुक्र मुलीच्या भिडेस पडला कन्येस मंत्र सांगितला. तोच कचाने ऐकिला राहोनिया उदरात. येणे रीती षटकर्णी मंत्र शुक्राचा झाला जाणी. शुक्रे जपून संजीवनी कचा लागी उठविले. तई शुक्रासी मृत्यू येता ती त्या उठविती झाली दुहिता. कच घाली दंडवता गुरु शुक्राचार्यासी. आपण कन्ये लागी भली संजीवनी बोधिली. ती गुरुराया मी ऐकिली राहून आपुल्या उदरात. तेने माझे काम झाले संजीवनी हे रत्न लाभले. आता कृपा करून गुरु माऊले आज्ञा द्यावी जावया. शुक्र बोलला तथास्तु. तो देवयानीने आपुला हेतू प्रगट करून धरिला हातू. म्हणे भार्या करी मला. कच बोले त्यावर मी झालो तुझा सहोदर. तू भगिनी माझी साचार झाली सखी सुशीले. बहीण मुलगी नातपुतनी हे लग्न होण्यान योग्य कोणी. शास्त्र वचन मानोनी चालणे आहे आपल्याला. ऐसे बोलून नमस्कार केला गुरुसी अखेर. निज सदनी जाण्या साचार कच सिद्ध झाला. देवयानीने कचाला ऐशा शाप दिदला. जरी न वरिसी कचा मला तरी व्यर्थ होईल विद्यार्थी. हे कचाने ऐकिले उलट देवयानी शापिले. ब्रह्मकुलाविरहित भले लग्न तुझे लागेल. तेच पुढे झाले सत्य ययातीने वरिले तिज प्रत. शुक्राचार्य झाला बलहत गेले सत्व संजीवनीचे. स्त्रियांच मंत्र दिदला म्हणून तो निष्फळ झाला. उगीच भलत्या हट्टाला ज्ञानी पुरुषे मानू नये. देवयानी संजीवनी शिकविली शुक्रे म्हणून. ती निष्फळ गेली होऊनी शिवाय षटकर्णी झाली असे. म्हणून सावित्री सिंहा प्रत मंत्र सांगणे ना उचित.
पहा शुक्राचा झाला घात, कन्येस मंत्र बोधिल्याने. स्त्रिया लागी पतिविन मुळीच नाही दैवतान, पतिपदांचे चिंतन करणे हाच धर्म तिचा. ऐसे प्रत्यक्ष श्री गुरु करते झाले विस्तारू, हल्लीचे जे पोट भरू ते विरुद्ध करणी करीतात. दत्ता अवतार आपणा म्हणविती लोकांच्या स्त्रिया मागती, आणि तेही ज्ञानानंद अर्पण करीती केवडा हा अनाचार. आपुल्या झोपड्याचे भोवती शिष्यगणांना फिरविती, आणि मुखे मना म्हणती धन्य हो प्रदक्षिणा. वाडी गाणगापूरचे विधी करावे आपण बडेच दत्त व्हावे, पैसे उकळण्यासी स्थापावे दत्त पादुका कोठेतरी. स्वतःचे पाहता वर्तन सत्वगुणी नरा लागून, येईल की अति घाण नरकाहून आगळी. मोठा हरीत बसून फिरती योग योगेश्वर म्हणविती, आपुली दावण्या विरक्ती पोते लाविती उगीच वर. श्रोते ऐशा बोंधूंचे प्रस्थ जगी माझ तासाचे, कोठून गुरुचरित्राचे यावे सांगा प्रत्यंतर. या बोंधूंचा व्यापार अवघा कर्म बाह्य साचार, भक्तीचा पाहता प्रकार तो मृगजला परी असे. मीच ब्रह्म हे त्यांचे ज्ञान, शिष्य तू कविती मान. शिष्यिनी तन्मय होऊन नाचू लागती पथांतरी, कोणी दत्तावतार म्हणविती स्त्रीचे कपडे लेती. शर्यती सिनेमा पाहती खेळ तैसे नाटकांचे, पोशाख ते अन्य अन्य दिवसातून करीती तीन. हे का वैराग्याचे लक्षण हाय हाय रे दुर्दैवा, हे असे का विचारिता हा आमचा राजयोगो सर्वथा. ऐसे सांगती आपुल्या भक्ता लोक तेही मानती, प्रथमता पाहिजे आचार सद्भक्ती ती नंतर. सगुण साक्षात्कार झाल्यावर ज्ञानास होतो अधिकारी, ते अवघेच मावळेल धूर्त संत बोंधू झाले. म्हणून कुटाळा फावले कुटाळ्या त्या करण्यास्तव, असो या भाकड कथेसी नाही प्रयोजन आपणासी. सोन्याचे वर्णन करण्यासी पितळ लागते सामन्याला, स्वामी नरसिंह सरस्वती वैराग्य सागर निश्चिती. केवढी त्यांची आगाध शक्ती सजीव केले प्रेताला, फिरावया कारण वाहने न ज्या लागली जाण. छाटी लंगोटी वाचून नव्हते काही संग्रह, ऐसे वैराग्य भरित गुरु तेच भवार्णवीचे तारू. उपाधियुक्त पोट भरू हे न निश्चय समजावे, असो या पुढील कथा पुढील अध्यायी तत्वता. सांगेन मी भाविक भक्ता अवधान द्यावे त्याकडे. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत सदा ऐकोत भाविक भक्त, हेच विनवी जोडून हात सदा सर्वदा दास गणू. इति अष्टमोध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.